आज आपण रेस्टॉरंट स्टाईल भाजी बनवतोय, ती पण घरीच। त्यासाठी पहिल्यांदा घरीच बनवलेलं पनीर किसलं। यात हिरवी मिरची, मसाला, हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, मीठ, कोथिंबीर घालून चांगलं मिक्स केलं। एक पापड पाण्यात भिजवून छान ओला करायचा। हा पोळी पाटावर ठेवून तयार पनीरचं स्टफिंग ठेवायचं। दोन्ही बाजूंनी फोल्ड केलं की नंतर हलक्या हातानं खालच्या बाजूने रोल करून बंद करायचं। आता हे पापड रोल पॅन मध्ये गरम तेलात मंद गॅसवर अलटी-पलटी करत लालसर सोनेरी रंगावर क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय केले। अर्धा तास भिजलेला काजू आणि मगजबीची मिक्सरला पेस्ट केली। गॅसवर कढईत पहिल्यांदा बटर, नंतर तेल घालून गरम झालं की खडे मसाले घातले। बारीक कापलेला कांदा घालून सोनेरी परतला। आता आलं लसणाची पेस्ट आणि 2 टोमॅटोची पेस्ट घालून कांद्यासोबत परतली। हळद, धना पावडर, मिरची पावडर, किचन किंग मसाला, कलरचं तिखट घालून तेल सुटेपर्यंत परतलं। आता यात काजूची पेस्ट घालायची, चांगली मिक्स करायची। तेल सुटलं की अर्धा ग्लास गरम पाणी, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालून मिक्स केलं। झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं। मस्त अशी घट्ट ग्रेव्ही तयार झाली। सर्विंग प्लेट मध्ये पहिल्यांदा ग्रेव्ही घातली, नंतर तयार पापड रोल तिरक्या आकारात कट करून ग्रेव्ही मध्ये असे उभे करायचे। शेवट यावर फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घातली। रेस्टॉरंट स्टाईल पनीर पटियाला तयार आहे। रेसिपी नक्की ट्राय करा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।